तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आज MMRDAच्या कार्यालयामध्ये MMRDA, MMRCL आणि MMMOCL या तिन्ही ऑथॉरिटीची एकत्र बैठक घेतली। MMRDA हे एक प्राधिकरण आहे ज्याची कामं अंडर कन्स्ट्रक्शन जवळजवळ 152 किलोमीटरचं काम चालू आहे। काही ऑपरेशनल मेट्रो स्टेशन्स MMMOCL आणि लाईन 3 म्हणजे MMRCL त्यांची वेगळी ऑपरेशनल स्टेशन्स आणि अंडर कन्स्ट्रक्शन या सगळ्या भागात म्हणजे पूर्ण MMR रिजनमध्ये 7 महानगरपालिकांचा विभाग येतो। त्या सगळ्या ठिकाणी बॅरिकेड्स हटवणे, सिक्युरिटी ऑडिट करणे, बरोबरीने ज्या ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन काम चालू आहे त्या ठिकाणचे गर्डर्स, क्रेन याच्या बाबतीमधला धोकादायक भाग टाळणे, अंडर कन्स्ट्रक्शनच्या बाजूला असलेल्या ड्रेन्स क्लीन करणे, ऑपरेशनल मेट्रोच्या लाईन्स याच्या असलेल्या डिझास्टर मॅनेजमेंट रूम्सचं ऑपरेशन करणे, बरोबरीने प्रत्येक विभागामध्ये एक इंजिनियर 10 जणांची टीम आणि मी निर्देश दिलेत की कंत्राटदाराची माणसंसुद्धा काम करण्याला आवश्यक असतील तिकडे तैनात करून ठेवणे। मेट्रो कन्स्ट्रक्शन आणि ऑपरेशन या कामामध्ये जिथे फांद्या, झाडं, अजून काही अडथळे, आजूबाजूची होर्डिंग्स या सगळ्याची पाहणी करणे, धोकादायक असतील तर ते आताच बदलणे किंवा कापणे किंवा रिमूव्ह करणे, बरोबरीने अंधेरीसारखं जे मेट्रो स्टेशन आहे जिथे फुटफॉल जास्ती आहे अशा फुटफॉल जास्ती असलेल्या मेट्रो स्टेशनजवळ ईश्वर न करो अशी परिस्थिती येऊ पण मेट्रो ऑपरेशनच्या कामात गती कमी झाली आणि लोकांची गर्दी मेट्रो स्टेशनवर वाढली असं झाल्यास त्या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना इव्हॅक्युएशन किंवा अन्य BSTशी बोलून पर्यायी व्यवस्था उभी करणे, बरोबरीने ज्या ठिकाणी MMRDAच्या ब्रिजेस, रोड्स अजूनही DLPमध्ये आहेत तिथे कंत्राटदाराकडून पॉटहोल्स भरून घेणे आणि काही ठिकाणी MMRDAच्या हाऊसिंग कॉलनी आहेत कुर्ल्यात जशी आहे तिथे इंटरनल सिक्युरिटी आणि पावसानिमित्तचं ऑडिट करणे असा सर्वंकष निर्देश देऊन या पद्धतीची बैठक आणि त्याच्या प्रिपरेशन काही झाल्यात काही बाकी आहेत त्या करण्याचं कामाचा आढावा आणि निर्देश त्या ठिकाणी दिले। सर अजून एक एल्फिस्टन ब्रिज संदर्भात जे तोडकाम अजूनही रखडलेलं आहे ते स्थलांतरीचा मुद्दा अजून संपलेला नाही आहे तर त्या संदर्भात काय करतो? एल्फिस्टन रोडच्या ब्रिजच्या बाबतीत आजच्या बैठकीत आणि मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत तर स्पष्टच झालं आहे। तिथे असलेल्या लोकांच्या पुनर्विकासाची योजना MMRDAने स्वतः करावी। एकत्रित पुनर्विकास 2 चाळी अधिक आजूबाजूच्या चाळी ज्या आहेत यांचा MMRDAने पूर्ण करण्याचा प्रस्तावाची मंजुरी करावी आणि मगच ब्रिज तोडण्याच्या भूमिका घ्याव्यात। मुंबईतील नालेसफाईच्या बाबतीत तुम्ही मध्यंतरी समाधान व्यक्त केला होता। गेल्या 2-3 दिवसापासून पावसाळी उघडीक आहे, काय सद्यस्थिती आहे त्याच्याबद्दल? त्याचा पाठपुरावा मी घेतोय आणि आता आयुक्तांनी 5 ते 6 जूनपर्यंत सगळं काम पूर्ण करू अशा पद्धतीची शाश्वती ज्यावेळेला मी आयुक्तांची बैठक घेतली त्यावेळेला दिलेली। आज कोविडच्या विषयामध्ये सुद्धा मी एक आढावा बैठक घेतली। पालकमंत्री म्हणून ती जबाबदारी सुद्धा आहे। मेडिकल एज्युकेशनचे अधिकारी
डायरेक्टर हेल्थ, BMCचे हेल्थ डिपार्टमेंटची लोक आणि या सगळ्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या येणाऱ्या गाईडलाईनप्रमाणे आपल्याला प्रिपरेशन करावी लागतील. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी बैठक होईल त्यानंतर त्यातला पुढचा निर्णय करू. पण आता जी लोकांमध्ये कोविडमध्ये ज्यांना हाय रिस्क म्हणजे कोमॉर्बिडिटी ज्यांना आहे त्यांनी मास्क वापरणे अशा सूचना आहेत. वॅक्सिनची आवश्यकता पडली तर वॅक्सिन ठेवणार का याबद्दलही मी त्यांना प्रश्न विचारला. ते आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याबद्दलचा निर्णय करू असं मला त्या बैठकीत सांगितलं आहे. टेस्टिंगची फॅसिलिटी मुंबई महानगरपालिकेने 3 ठिकाणी महापालिकेतर्फे केलेली आहे. बेड्सची आवश्यकता पडल्यास त्याचंही मला आराखडा त्यांनी दिलेला आहे. पण आज अशी कुठली भीती नाही. व्हायरस हा तेवढा ज्याला आपण म्हणू घातक किंवा धोकादायक असा नाही. आणि म्हणून सगळ्या व्यवस्थाच्या बाबतीतला आढावा घेतला आहे. यातनं कुठलीही भीती पसरू नये म्हणून व्यवस्था बघाव्यात एवढाच त्याच्या मागचा हेतू आहे. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.